नमस्कार. रीडर्स आर लीडर्स या ऑनलाईन बुक क्लबमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि हा बुक क्लब आपण गेल्या 6 महिन्यापासून जवळजवळ रन करतो आहोत. आणि दर म्हणजे दर सोमवार ते शुक्रवार असा आपला संकल्प आहे की आपण याच्यामध्ये घ्यायचं. आणि शनिवार रविवार आपण सुट्टी देत असतो. तर आतापर्यंत आपण बरेच पुस्तकं याच्यामध्ये घेतलेत. खास करून सेल्फ हेल्प बुक कॅटेगरीतले पुस्तकं आपले जास्त आपण घेतलेले आहेत. तर फॉर एक्झाम्पल, एक सेकंड मॅम, नंतर करा. फॉर एक्झाम्पल, द सिक्रेट पुस्तक आपण घेतलंय. 5 AM क्लब नाव, सॉरी, ॲटॉमिक हॅबिट नावाचं पुस्तक आपण घेतलंय. 5 सेकंड रूल नावाचं पुस्तक आपण घेतलंय. त्याच्यानंतर द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, जोसेफ मर्फी यांचं पुस्तक घेतलंय. म्हणजे सेल्फ हेल्प कॅटेगरीतले बरेचसे पुस्तक आपण याच्यामध्ये जवळजवळ 7 पुस्तकं कव्हर केले. आणि त्याच्यानंतर 7 पुस्तकं कव्हर झाल्यानंतर आपल्याला असं वाटलं की अरे, हे आपल्या तर माइंड पॉवर तर आपण खूप चांगली वाढवतोय. पण याचबरोबर फायनान्शियल गोष्टी पण आपल्याला कळल्या पाहिजे, कारण आपला हा जो मेन फोकस आहे तो हा फोकस आहे की ज्याच्यामध्ये आपले यंगस्टर पण असतील, जे कॉलेज स्टुडंट आहेत, ते पण आपल्या समोर टार्गेट आहेत की त्यांनाही माहिती झाली पाहिजे. जसं आपल्या बाबतीत म्हटलं तर आपल्याला खूप उशिरा काही गोष्टी कळल्या. म्हणजे फायनान्स बद्दल तर आपल्याला खूप उशिरा कळलं. जसं आपण म्हणतो ना, युपीएससी एमपीएससी बद्दल आपल्याला माहिती ग्रॅज्युएशन नंतर कळली किंवा ग्रॅज्युएशनला कळली. तसं फायनान्स बद्दल पण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला खूप उशिरा कळल्या. तर त्यामुळे आपण फायनान्सचे काही पुस्तकं, आता असं संकल्प केला की पुढचे 6-7 पुस्तकं तरी फायनान्सचे वाचायचे. त्यानंतर परत आपण सेल्फ हेल्प बुक कडे येणार आहोत. तर आता छानसं पुस्तक आपण घेतो आहोत. त्याच्या आधीचं जे पुस्तक झालंय ते फक्त पटकन सांगतो. सायकोलॉजी ऑफ मनी विच इज रिटन बाय मॉर्गन हाऊसेल. हे पुस्तक, याचे 20 चॅप्टर आपण कंप्लीट केलेले आहेत. त्याचे पण रेकॉर्डेड सेशन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. ज्यांनी ऐकलं नसेल त्यांनी ते नक्की ऐका. त्यातले पहिले 10 चॅप्टर तर खूपच महत्वाचे आहेत. म्हणजे जे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. त्यामुळे आपल्या बऱ्याचशा चुका कमी होतील आपल्या व्यवहारामधल्या आणि फायनान्स संदर्भातल्या. तर आज आपण जे पुस्तक घेतो आहोत त्याचं नाव आहे रिच डॅड पुअर डॅड. तर ह्या पुस्तकाची हवा इतकी झालेली आहे की कोणी वाचलं नसलं तरी त्याच्या लायब्ररीमध्ये हे पुस्तक असतं. आता मी पण 1-2 जणांना जेव्हा फोन केले, त्यांना सांगितलं अरे हे आपलं सुरू करतोय, तर ते म्हणाले, अरे माझ्याकडे ते पुस्तक आहे, रिच डॅड पुअर डॅड. म्हटलं वाचलं का? नाही म्हणे, आहे पण वाचून नाही झालं किंवा वाचून नाही शकलो. तर असंही आपल्याकडनं होतं. पण हे पुस्तक, खरं मी सांगेल, म्हणजे आता आपण वाचणारच आहोत. पण खरं जर तुमच्याकडे कोणी विद्यार्थी असतील, जे 8वी नंतरचे असतील, तर त्यांनी हे जरूर वाचावं. कारण स्वतः हे रॉबर्ट कियोसाकी आहे. यांनी फायनान्स बद्दलची जी काही माहिती घ्यायला सुरुवात केली ती वयाच्या 9व्या वर्षापासून सुरुवात केली. म्हणजे 9व्या वर्ष असतानाच त्यांनी म्हटलं की अरे मला फायनान्स बद्दल शिकायचंय, मनी शिकायचंय, मनी कसा कमवतात शिकायचंय. त्यासाठी ते बऱ्याच ठिकाणी अप्रोच झाले. त्याच्यामधलाच हा पार्ट रिच डॅड पुअर डॅड आहे. त्यामुळे तुम्ही जर आता ऐकत असाल तर खूप छान गोष्ट आहे, कारण यात तुम्हाला बऱ्याचशा टर्म्स तुमच्या कानावरून जातील. जे जे ज्यांचं फायनान्स बॅकग्राऊंड आहे, सीए किंवा कॉमर्स आहे, त्यांना तर ह्या गोष्टी थोड्या माहिती असतात. पण खास करून आर्ट्स असेल, सायन्स असेल, तर याच्यामध्ये आपल्या ह्या गोष्टी माहीत नसतात. ओके, तर ह्या गोष्टी खूप माहिती होणं गरजेचं आहे. तर ते या पुस्तकाच्या मार्फत आपल्याला होईल. तर याच्यामध्ये जवळजवळ 9 चॅप्टर आहेत कॉन्सेप्टमध्ये. आणि नाही, सॉरी, सहा सहा मेन कोर आयडियाज आहेत. ओके. आणि त्यातलं पहिलं जे आपण घेतोय, मी आज डायरेक्टली पहिलं चॅप्टर घेणार होतो, पण म्हटलं नाही, आधी थोडंसं एक पार्श्वभूमी तुम्हाला सांगू. म्हणून आज पहिला चॅप्टर आपण घेतोय तो इंट्रोडक्शनचा. म्हणजे आज आपण इंट्रोडक्शन सांगणार आहोत. आणि एकदा इंट्रोडक्शन झाले की उद्यापासून मग एक एक त्यांचं कोर, जे रॉबर्ट कियोसाकी यांनी शेअर केलंय, ते आपण सांगणार आहोत. तर नाव आहे रिच डॅड पुअर डॅड. आणि मॅम, नंतर कराल. आता पहिलं बघा, आता हे सेशन सुरू होताना याच्यामध्ये तुम्ही नाव जर ऐकलं असेल ना, तुम्हाला आता नाव असं दिसलं की अरे रिच डॅड पुअर डॅड असं म्हटलंय. म्हणजे मग हे रॉबर्ट कियोसाकींना 2 वडील आहेत की काय? कारण मी हे जेव्हा पुस्तक हातात घेतलं तर म्हटलं अरे असं कसं म्हणू शकता, रिच डॅड पुअर डॅड? म्हणजे वडील रिच पण आहे, पुअर पण आहेत, असं कसं होतं? आणि जेव्हा पुस्तकाची जर स्टार्टिंग झाली ना, तेव्हा पण त्यांनी ते सांगितलं की आय हॅव अ 2 डॅड्स. ओके, पण त्या 2 डॅड्स म्हणजे ऍक्च्युली त्याचे 2 डॅड्स नाही, त्याचं डॅड एकच आहे. एक जे त्याचे वडील आहेत स्वतःचे, की त्यांच्याकडे तो शिकतोय. ओके, ते त्यांना रोज ऑब्झर्व करतोय. पण त्याचा एक मित्र पण आहे, त्याच्या मित्राचं नाव आहे माईक. ओके, तो माईक पण त्याच्यासारखाच ब्रिलियंट आहे, चौकस आहे. आणि ह्या माईकचे वडील हे बिझनेसमॅन असतात. आणि हे कमी शिकलेले असतात, म्हणजे 8वी फक्त पास झालेले असतात. आणि हे दोघं जे काही असतात, दोन्ही म्हणजे आता रॉबर्ट कियोसाकींचे वडील हे गव्हर्नमेंट सर्वंट असतात. चांगली नोकरी घेऊन ते करत असतात. ओके, सगळ्या गोष्टी त्यांच्या चालू असतात. आणि त्यांचा जो मित्र असतो माईक, माईकचे जे वडील असतात ते बिझनेसमॅन असतात. आणि हे बिझनेसमॅन कडे जेव्हा तो अप्रोच होतो,
ते अप्रोच झाल्यानंतर त्यांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. ओके. मग त्यांनी रिच डॅड म्हटलंय. आणि त्याचे स्वतःचे वडील आहेत, तर ते जे गव्हर्नमेंट नोकरी करत असतात त्यांना त्यांनी पुअर डॅड म्हटले. तसे 2 डॅड त्यांनी तिथे सांगितले. मग त्याचं महत्व काय आहे? त्याच्या अजून एक एक गोष्टी आपण आता समजून घेणार आहोत. तर आता ह्या पुस्तकाची सुरुवात करतानाच त्यांनी असं सांगितलंय, की बघा ना, की समजा फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला लमसम एखादी अमाउंट मिळाली. आता त्यांनी 10 सीआर सांगितलंय, म्हणजे समजा 10 करोड रुपये तुम्हाला मिळाले. तर तुम्ही 10 करोड रुपयाचं काय कराल? आता कसं आहे 10 सीआर म्हटलं तर असं वाटतं की एवढी मोठी अमाऊंट आहे, कुठे भेटेल, काय भेटेल? तुम्ही सिंपल असा विचार करा की तुम्हाला 1 लाख रुपये मिळाले. ओके. तर 1 लाख रुपयाचा तुम्ही आज समजा तुम्हाला 1 लाख रुपयाचा चेक मिळतोय किंवा आज 1 लाख रुपये मिळत आहे. तुम्ही त्याचं काय कराल? तर 1 मिनिट फक्त अर्धा मिनिटं विचार करायचा तुम्ही, की 1 लाख तुम्हाला आता मिळतात. तुम्ही त्याचं काय करणार? तर हा विचार आपण बऱ्याच जणांनी केलेला नसतो. आणि बऱ्याच वेळेस असे पैसे येऊनही जातात आपल्याकडे, पण तो आपण विचार करत नाही. आणि एकच विचार करतो, "अरे हां, एकदम पैसे मिळाले, तर मग मी काहीतरी गाडी घेऊन टाकेल. नाही एक एक काम करेल, मग मी मला ज्या आवडत्या ज्या गोष्टी आहेत राहिलेल्या आहेत, त्या मी करेल. किंवा मी कुठेतरी फिरायला जाईल." असे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याकडे असतात. मग त्यांनी ऑप्शन्स पण सांगितले. एकतर तुम्हाला 1 लाख रुपये मी 10 सीआरचे 1 लाख करतो, की पटकन तुम्हाला त्या गोष्टी कळतील, की आता उद्याच मला लगेच डिसिजन घ्यायचं आहे 1 लाख रुपयाचं काय करायचं म्हणून. तर मी काय करेल, सेव्ह करेल. मग सेव्ह करेल म्हणजे आय विल सर्च द बँक, की चला ह्या 1 लाखाचं मी काय करू शकतो. मग बँक लिटरली तुम्ही विचार करा. सेव्ह कराल त्यात पण तुम्हाला 4 गोष्टी ऐकायला मिळतील बँकेमधून. तुम्ही जर बँकेवाल्याकडे गेले आणि त्याला सांगितलं, की "अरे माझ्याकडे 1 लाख रुपये काय करू?" तो पहिले तो सांगेल, की "एक काम करू आपण, तुमची एक पॉलिसी काढू, ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पॉलिसी पण आहे आणि इन्शुरन्स पॉलिसी पण आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही आता एवढी अमाउंट भरायची, पुढच्या वर्षी एवढी भरायची, 5 वर्ष भरानंतर तुम्हाला परतावा भेटेल." इथे पहिला तुमचा लगेच सर्च सुरू झाला, की मी काय करेल 1 लाखाचं. मग त्यांनी ती पॉलिसी सांगितली. दुसरं ते सांगतील, मग तुम्ही विचाराल नाही त्यापेक्षा एक याच्यामध्ये मला असं वाटतं, की याच्यात मी एफ-डी केली तर? मग एफ-डीचा रेट तुम्ही त्यांना विचाराल. मग आता द थिंग इज दॅट यू विल आस्क देम व्हॉट इज मीन बाय एफ-डी. मग एफ-डीचा अर्थ काय हा तुम्ही त्यांना विचाराल. मग एफ-डीचा रेट काय? रेट म्हणजे किती पर्सेंटने ते रिटर्न देतात. आता यात यात पण बऱ्याच गोष्टी जेव्हा मी लहान होतो तेव्हा असं वाटायचं एफ-डीचा रेट समजा ते 7-8 सांगायचे. तर मला तो असं वाटायचं 7-8 म्हणजे पर मंथ आहे का काय? पण तो पर इयर असतो. ओके. ह्या पण गोष्टी आपण लगेच विचार करायला लागतो. म्हणजे बघा सिंपल मी अमाउंट विचार केली तरी मला एवढा त्याचा अभ्यास इथे लगेच सुरू होतो. तर मग तुम्ही सेव्ह कराल का? मग एफ-डी कराल का? म्युच्युअल फंड कराल का? तर म्युच्युअल फंड केला तर त्याचा इंटरेस्ट काय येतो? त्याच्यामध्ये सी-ए-जी-आर नावाचा कन्सेप्ट आहे. ओके. तो म्हणजे काय? याचा विचार तुम्ही करायला लागाल. त्याचबरोबर समजा तुम्हाला 1 लाख रुपये मिळाले तर मग तुम्ही एखादा हाऊस बाय कराल का? म्हणजे 1 लाखात तर नाही येणार, पण विचार करा की तुम्ही हाऊस विकत घेण्याचा प्रयत्न कराल का? किंवा एखादी कार विकत घ्याल का? किंवा हे इन्व्हेस्ट कराल का? मग इन्व्हेस्ट म्हणजे इन द सेन्स काय? मग आता हे जे मी तुम्हाला वेगळे मॉडेल सांगितले इन्व्हेस्टमेंटचे, तर त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट कराल का? किंवा तुम्ही एखादं घर घेण्यापेक्षा, गाडी घेण्यापेक्षा एखादा गाळा घ्याल का? ओके. किंवा मग एखादा शेतकरी असेल तर तो तो म्हैस घेऊ शकतो, शेळ्या घेऊ शकतो, ट्रॅक्टर घेऊ शकतो. द थिंग इज दॅट ही विल थिंक दॅट की आय विल इन्व्हेस्ट इट बिकॉज आय विल गेट द मोर गुड रिटर्न्स. किंवा मी एखादा बिझनेस स्टार्ट करेल का? कारण तुम्हाला माहिती आहे एखादा स्टार्टअप करायचं असेल तुम्हाला बरीच अमाउंट लागते. मग तुम्ही एखादा बिझनेस स्टार्ट कराल का? किंवा गिव्ह इट टू समवन टू मॅनेज. किंवा मग तुम्ही एखादा कोणाला तरी कन्सल्टंट अडॉप्ट कराल आणि कन्सल्टंट सांगा, "हे माझे हे पैसे घे आणि हे तू मॅनेज कर." तुम्ही असं कराल का? तर हा जो विचार त्यांनी पहिल्या ह्याच्यात मांडलाय ना, हा आपण करतच नाही. आपण फक्त आपल्या डेली ज्या गोष्टी आपला जो इन्कम येत असतो त्या पद्धतीने आपण फक्त ते मॅनेज करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या जसं द सायकॉलॉजी ऑफ मनी मध्ये सांगितलंय, जो तो माणूस कसं इन्व्हेस्ट करतो, तर आपले आई-वडील जसं करतात किंवा आपण कुठल्या काळामध्ये जन्म घेतलाय, त्या काळानुसार आपण इन्व्हेस्ट करत असतो. जसं मी पटकन उदाहरण सांगतो. जर तुमचा जन्म 1950 च्या आसपास झाला असेल, तर तुम्ही 101% आता सुद्धा गोल्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त ट्रस्ट ठेवाल. का? कारण 1950 सालचा असा काळ होता, की फाळणी झाली होती. बऱ्याच जणांचे घरं गेले होते, बँकाचे अकाउंट गेलेले होते, शेती गेलेली होती. उरलं काय होतं, तर सोनं उरलं होतं. मग त्यामध्ये लोकांचं असं म्हणणं होतं, "अरे सोनं आपल्या हातात असतं तर आज बरं झालं असतं. सोनं कुठेही घेऊन जाता येतं." मग त्या काळातले लोकं सोनं इन्व्हेस्ट करायला जास्त जास्त प्रिफर करतात. मग इथे पण त्यांनी तेच सांगितलं, की आता तसं करून नाही चालणार ना, की मला घरचे सांगतायत मी तसंच करेल. आता सगळं मार्केट बदललंय. परिस्थिती बदलली आहे. आय नीड टू बी अवेअर. आय नीड टू थिंक. आय नीड टू स्क्रुटिनाइज म्हणजे मला प्रत्येक गोष्टीची छाननी करावी लागेल, की मला कशात इन्व्हेस्ट करायचं आहे. तिसरी गोष्ट, सगळ्यात मोठी गोष्ट, एक पलक शर्मा यांचं मी स्पीच ऐकलं होतं. तर त्यांनी म्हटलं, की भारतामध्ये जर तुम्ही विचार केलात ना, बघा भारतामधला जर त्यांनी विचार केला, तर ते म्हणे भारतामध्ये फक्त 27% ही फायनान्शियल लिटरसी.
किती? 27% फायनान्शियल लिटरसी आहे. म्हणजे भारतामध्ये जर 100 लोक असतील त्यापैकी 27 लोकांनाच कळतं की पैसा काय आहे, तो कसा कमवायचा, कुठे इन्व्हेस्ट करायचा. बाकीचे जे लोक आहेत त्यांना कळतच नाही. इव्हन पलक शर्मा यांनी एवढंही सांगितलं की ते तर जाऊ द्या म्हणे, तुम्ही तर 27 लिटरसीचं जाऊ द्या म्हणे, पण इथल्या ज्या महिला आहेत तर 62%, शी टोल्ड 62%, 62% महिला अशा आहेत की त्यांचं बँकेचं अकाउंटच नाहीये. ओके. मग आता तर तुम्ही म्हणाल नाही सर आहे, आता आम्ही लाडकी बहीण योजना, त्यामुळे तुम्ही बघा लाडकी बहीण योजना आल्यानंतर बऱ्याच जणांनी अकाउंट ओपन केले, तोपर्यंत नव्हते. बरं, दुसरी गोष्ट त्यांनी असं स्टेटमेंट सांगितलं, 62% ज्या महिला आहेत, मी सांगते की त्यांचं अकाउंट नाहीये, त्याच्यामध्ये ज्या ज्या महिलांचं अकाउंट आहे तर त्या स्वतः नाही ते हे करत आहे, म्हणजे स्वतः ते चालवत नाहीयेत. ओके, म्हणजे ते त्यांचा भाऊ चालवतो किंवा मिस्टर चालवतात. म्हणजे जे काही व्यवहार करायचे असतात ते त्यांचे मिस्टर किंवा त्यांचे घरचे करतात. म्हणजे डायरेक्ट ऍक्सेस नाहीये. मग ही फायनान्शियल लिटरसी जर आपल्याला नसेल, तर आपण हाऊ कॅन वी कंट्रोल द मनी? म्हणून इथे त्यांनी सांगितलंय, असा प्रश्न आपल्याला दिलाय आणि यानुसार आपण विचार करायला भाग पडतो की अरे मी याचं काय करेल. ओके, मग मला मिळवावं लागेल का, किंवा माझ्याकडे एवढा पैसा येतही असेल मग मी त्याचं काय करतोय. तसाच सुंदर प्रश्न यांनी इथे विचारलाय. तर आता पुस्तक नेमकं कशाबद्दल आहे ते आपण आता थोडं अजून जाणून घेऊया. याच्यामध्ये दोन वडील सांगितले, टू फादर्स, आणि त्यांचे टू माइंडसेट्स आहेत आणि त्यांचं टू फायनान्शियल पाथ्स आहेत. आता मुद्दाम लक्षात घ्या बरं का, मुद्दाम दोन फादर्स घेतलेले आहेत. म्हणजे असं होतं का, ती कंडिशन खरी आहे का, हे डिबेट पॉइंट आहे किंवा रॉबर्ट कियोसाकींना आपल्याला विचारावं लागेल. पण त्यांनी मुद्दाम लिहितानाच जो इंट्रोडक्शन लिहिताना किंवा पुस्तक लिहिताना असं कंडिशन केलेली आहे की वी विल थिंक इन दॅट वे, की दोन कंडिशन्स आपल्याकडे मिळतात. आता बऱ्याच वेळेस तुम्ही बघतात ना, काही ठिकाणी असतं की अ, काही मुलांचा जो अप्रोच असतो पैशाबद्दलचा तो खूप निगेटिव्ह असतो. मग तेव्हा आपल्याला लगेच कळतं अरे यांच्या घरी पण निगेटिव्ह अप्रोच असेल. मग तेव्हा कळतं अरे हे घरचे पण खूपच कंजूस आहे ना, हा पण खूप कंजूस आहे, म्हणजे ते सेम येतं. ओके. पण मग रॉबर्ट कियोसाकी काय म्हणतात, की जेव्हा मला माझे आई-वडील संस्कार करायला लागले, की ते सांगायला लागले पैशाचं काय महत्त्व, तर मला सेकंड थॉट नव्हताच ना. तर मला आई-वडील म्हणायचे, "पैसा खूप अवघड असतो कमावणं किंवा पैसा म्हणजे खूप कठीण आहे. पैसा म्हणजे नोकरीतनंच मिळतो." हे ते मला बोलायला लागले आणि मी ते ऐकायला लागलो. पण तेवढ्यात मला माईक भेटला आणि तेवढ्यात माईकमुळे मला त्याच्या वडिलांची ओळख झाली. आणि त्या माईकच्या ते बिझनेसमॅन होते. मग मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर मग ते पण मला वेगळं काहीतरी सांगायला लागले. आणि ते दोघं जण जेव्हा वेगळे सांगायला लागले, तर मग मी विचार करायला लागलो. आता बघा ना, की दोन थॉट्स आहे. एक म्हणतो लेफ्टकडे जा, एक म्हणतो राईटकडे जा. मग तेव्हा तुमच्याकडे वेळ मिळतो, अरे हां, मग लेफ्टला जाऊ का राईटला जाऊ? देन यू स्टार्ट थिंकिंग. मग त्यांची थिंकिंग रॉबर्ट कियोसाकीची तेव्हा सुरू झाली. म्हणून त्यांनी सांगितलंय, की हे टू डॅड्स त्यांनी त्यामुळे इथे कन्सिडर केलेले आहेत आणि असंही होऊ शकतं, ते खरंही असेल. तर पुअर डॅडचा अप्रोच त्यांनी सांगितलंय. पुअर डॅड जे होते त्यांचे खरे वडील होते. ते बरेच खूप जास्त शिकलेले होते. हायली एज्युकेटेड होते आणि त्यांचं पूर्ण जे बिलीफ सिस्टीम होती ती म्हणजे एज्युकेशन, चांगले मार्क आणि सिक्युअर जॉब, हे त्यांचं पूर्ण प्राधान्यक्रम होतं. त्याचबरोबर फोकस ऑन सॅलरी, बेनिफिट्स अँड जॉब सिक्युरिटी. जॉब सिक्युरिटी ते बघायचे, सॅलरी किती आहे ते बघायचे, त्याचे बेनिफिट्स काय काय, अजून कुठल्या कुठल्या स्कीम्स आहे त्याबद्दल ते विचार करायचे. त्या उलट रिच डॅड जे होते, हिज बेस्ट फ्रेंड म्हणजे त्याचा माईक जो फ्रेंड होता त्याचे वडील होते. मच लेस फॉर्मल एज्युकेशन. मी म्हटलं ना पुस्तकात त्यांनी दिले 8वी पास होते फक्त ते, म्हणजे 8वी नंतर ते शिकलेच नाही. एनकरेज बिझनेस, इन्व्हेस्टिंग अँड अंडरस्टँडिंग मनी. तर त्यांना पैसा कळत होता. ते इन्व्हेस्टर होते, की बऱ्याच प्रोजेक्टमध्ये ते इन्व्हेस्ट करत होते. ते बिझनेससाठी वेगवेगळ्या आयडिया लढवायचे. अँड वॉन्टेड हिम टू मेक मनी वर्क फॉर हिम. आणि त्यांचा प्रयत्न असायचा, की पैशाने माझ्यासाठी काम करावं. लक्षात घ्या, मी परत इथे एक डेफिनेशन सांगतोय, की सक्सेसची डेफिनेशन करताना इथे रिच डॅडला थोडीशी लागू होते. सक्सेस म्हणजे काय? तर आय एम फ्री टू युटिलाइज माय ओन टाइम अकॉर्डिंग टू माय प्रायोरिटीज विदाउट बिंग कॉम्प्रोमाइज्ड. म्हणजे काय? मी माझा वेळ माझ्या पद्धतीने वापरू शकतो आणि तो वापरताना मला फायनान्शियल कॉम्प्रोमाइज पण करावा लागणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी समजा म्हटलं मला आता उद्या जम्मू काश्मीरला जायचं. तर मला वाटतंय मी लगेच चाललोय. तिथे गेल्यानंतर जेव्हा मी माझं इथलं प्रिमाइसेस सोडतोय, तर इथे मला लॉस पण नाही झाला पाहिजे. म्हणजे मी मी जे करतोय ते व्यवस्थित चाललं पण पाहिजे. ओके, नाही तर काय होतं, अरे सुट्टी घ्यायचं, मग आता कोणाला तरी विचारा. ओके, मग त्याच्यानंतर ते होतं विदाऊट पे. त्याच्यानंतर आहे मी गेलो तर मग माझा बिझनेस ठप्प होईल. ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर तसं करता यायला नको. मग रिच डॅडचा तोच अप्रोच होता,
ही वॉन्टेड हिम टू मेक मनी वर्क फ्रॉम हिम, की पैशाने माझ्यासाठी काम केलं पाहिजे, मी पैशासाठी काम केलं नाही पाहिजे. तर ही गोष्ट खूप मोठी आहे. तर आपल्या पुढच्या प्रकरणामध्ये ती कळेल. याच्यामध्ये अजून तुमच्या काही शंका असू शकतात, की फॉर एक्झाम्पल असं कसं होईल, की मी बिझनेस सोडला आणि बाहेर गेलो आणि माझ्यासाठी पैसा करेल. तर याच्या बिझनेसमध्ये पण प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एक प्रकार आहे सेल्फ एम्प्लॉयड. जर तुम्ही सेल्फ एम्प्लॉयड बिझनेसमॅन असाल तर तुम्हाला काम करणंच आहे. तर तुम्ही उभे राहिले तरच पैसा मिळणार आहे. ओके, इट्स ऍक्च्युली नॉट गुड फायनान्शियल फ्रीडम. मग जर तुम्ही सेल्फ एम्प्लॉयड असाल तर थोडं तुम्ही, म्हणजे हे मी पुढचं सांगतोय खूप, पण सेल्फ एम्प्लॉयड असेल तुम्ही प्रयत्न करायचा की नाही, मी कुठेतरी माणूस ठेवून काम करू शकतो. बऱ्याच ठिकाणी काय होतं, लोक घाबरतात, ते विश्वास नाही ठेवत लोकांवर, की माझ्या बिझनेसला मी एखादा मुलगा ठेवायचा, मग तो काम करेल आणि मी बाहेर फिरायचं, मग त्या त्या मुलाने पैसे चोरले तर, पण असा आपण एक सेकंड थॉट करतो, पण तसा अजिबात नाही करायचा. थोडा विश्वास तुम्हाला बिझनेसमध्ये ठेवावा लागतो, माणसं ट्रेन करावी लागतात. तरच त्या गोष्टी पुढे सरकतात. तर हे पुढे आपल्याला हळूहळू येईल. पण तुर्तास तुम्हाला पटकन मी ते सांगून दिलं, की हे पण काही प्रकार असतात. आता पुअर डॅडचं माइंडसेट त्यांनी सांगितलंय. हा जो पुअर डॅड जो असतो, त्यांचा स्टडी हार्ड, अभ्यास खूप करा, गेट अ गुड जॉब, चांगला जॉब मिळवा, सीक जॉब सिक्युरिटी, जॉब सिक्युअर असला पाहिजे बाबा, परत काही टेन्शनच नको, वर्क फॉर मनी, पैशासाठी काम करा, सेव्हिंग करा, रिक्स अवॉइड करा, कुठलीही रिक्स घेऊ नका. दुसरी गोष्ट, आय कांट अफोर्ड इट अप्रोच. जसं द सिक्रेटमध्ये पण म्हटलंय ना, आपण जसं बोलतो तसंच होतं. तसं पुअर माइंडसेटमध्ये हा एक भाग आहे, की कुठली गोष्ट दिसली तर असा विचार करायचा की आय कांट अफोर्ड इट. ओके, म्हणजे एखादी मर्सिडीज दिसली किंवा एखादी मोठी गाडी दिसली तर असा अप्रोच करायचा, अरे हा आय कांट अफोर्ड इट, हे माझं नाहीच आहे, दिस इज नॉट द बॉल इन माय कोर्ट. असा आपण साधारण विचार करायचा, असं पुअर डॅड यांचं म्हणणं आहे. त्याच्याऐवजी रिच डॅड काय म्हणतात, रिच डॅड असं म्हणतात की स्टडी हाऊ मनी वर्क. त्यांचं असं म्हणणं आहे की शाळेमध्ये कुठे शिकवलं जात नाही की पैसा कसा कमवायचा, हे शिक्षणच दिलं जात नाही. तर ते आपण शिकायला पाहिजे की पैसा कसा कमवता येतो. ओके, पैसा कसा वर्क होतो, तर हे आपण बघायला पाहिजे. त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की बिल्ड बिझनेस अँड इन्व्हेस्ट, बिझनेस सुरू करा, इन्व्हेस्टमेंट वाढवा, सिक फायनान्शियल सिक्युरिटी, जॉब सिक्युरिटी नका बघू, फायनान्शियल सिक्युरिटी बघा, की जेणेकरून तुम्ही आज जरी 6 महिने काम नाही केलं तरी तुमचं घर व्यवस्थित चाललं पाहिजे. तर असं जॉब सिक्युरिटीच्या ऐवजी फायनान्शियल सिक्युरिटीकडे जास्त लक्ष द्या. मेक मनी वर्क फॉर यू, तर पैशाने तुमच्यासाठी काम करायला पाहिजे असं तुम्ही बघा. बिल्ड ॲसेट, ॲसेट निर्माण करा. ॲसेट म्हणजे काय, लायबिलिटीज म्हणजे काय, हे आपण पुढे बघणार आहोत. लर्न टू मॅनेज रिस्क, रिस्क घेऊ नका असं नाही म्हटलं, ते रिस्क घ्याच, पण ती मॅनेज करायला पण शिका. दुसरं म्हटलंय, असा विचार करा, हाऊ कॅन आय अफोर्ड इट. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला दिसली तर असा विचार करू नका की मला ही माझ्यासाठी नाहीये, मी अफोर्ड नाही करू शकत. असा विचार करा की मी काय केलं तर हे अफोर्ड होईल. म्हणजे एखाद्याकडे जर तुम्हाला एक मोठी गोष्ट दिसली, ओके, तर तुम्ही असा विचार करा, अरे याने याने काय केलं असेल की तो तो इतक्या छान पद्धतीने ती गाडी घेऊ शकतोय, मग मी काय करायला पाहिजे. ओके, म्हणजे हाऊ कॅन आय अफोर्ड इट. तर हा विचार तुम्ही करायला पाहिजे, म्हणजे हा का असा तुमच्या मनामध्ये आला पाहिजे. असा नको यायला की माझं हे लिमिटेशन्स आहे, मी करू नाही शकत. तर हे रिच डॅड माइंडसेट इथे आपल्याला रॉबर्ट कियोसाकीने सांगितलंय. आता जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की दोन डॅड असल्यामुळे काय होतं, कंपॅरिझन त्याला करता येतंय. तर बघा, त्यांनी तेच सांगितलंय, हॅव्हिंग टू फादर्स फिगर फोर्सेस कियोसाकी टू. दोन फादर असल्यामुळे तो कम्पेअर करायला लागला, की अरे हे हे सांगताय, हे हे सांगताय, ऐकायचं कोणाचं. जसं आपल्या घरी लहान बाळ असतं ना, की तो आई पण सांगते, पप्पा पण सांगते, मग ऐकायचं कोणाचं. आणि मग तो क्वेश्चन्स यायला लागतो, मग आपण क्वेश्चन विचारायला लागतो. मग आपण म्हणतो ना, ठीक आहे मी तुझं ऐकतो, सांग मला काय फायदा आहे. हा दुसरा म्हणतो, हा तू माझं ऐक, मी तुला सांगतो काय. म्हणजे आपण क्वेश्चन विचारायला लागतो पुढच्याला. आणि मग आपण विचार करतो, मग काय करायला पाहिजे, मग व्हॉट व्हॉट विल बी द एंड, असा विचार करतो. आणि ते झाल्यानंतर जरी आपल्याला दोन्ही लोकांनी शंका आपल्या निरसन केल्या, तरी पण आपल्याला नंतर डिसिजन घ्यायचा असतो. मग आपण विचार करायला लागतो, अरे मग मला काय बेटर आहे, व्हॉट आय वॉन्ट. कारण जसं मॉर्गन हाऊसेलने सांगितलंय, प्रत्येकाची ट्रीटमेंट वेगळी. प्रत्येकानी शेवटी कुठला सल्ला घ्यायचा तो आपल्यावर असतो. तसं तुम्ही जेव्हा कम्पेअर करतात, क्वेश्चन्स करतात, तुमच्याकडनं तुम्हाला बरेच आन्सर्स मिळतात. शेवटी तुमचा कॉल असतो की मला कशामध्ये इन्व्हेस्ट करायचंय. गोल्ड इन्व्हेस्ट करायचंय, म्युच्युअल फंड घ्यायचे, इन्शुरन्स पॉलिसी घ्यायची आहे, का फक्त पार्क करायचंय मनी लिक्विड फंडमध्ये, हे दॅट इज अवर कॉल. तर मग इथे तुम्ही विचार करायला लागतात, आणि तो रॉबर्ट कियोसाकी ह्या गोष्टीमुळे विचार करायला लागला. आणि त्याच्यानंतर त्याने चूज केलं की त्याला काय करायचं. आणि तुम्हाला खोटं वाटेल, पण जवळजवळ रॉबर्ट कियोसाकी जे माईकचे डॅड होते, त्यांच्या जवळजवळ बहुतेक 20 वर्षापर्यंत कॉन्टॅक्टमध्ये होता. म्हणजे 20 वर्षापर्यंत त्यांनी ते शिक्षणच घेतलं की कशा पद्धतीने पैसा कमवता येतो. सो डोंट रीड धिस बुक टू डिसाइड वेदर रिच डॅड इज राईट और पुअर डॅड इज रॉंग. रीड इट टू एक्झामाइन युअर ओन थिंकिंग अबाउट मनी.
म्हणजे हे का आपल्याला पुस्तक वाचायचंय, तर असं नाही दाखवायचं की रिच डॅडचा अप्रोच बरोबर आहे, पुअर डॅडचा अप्रोच बरोबर आहे. हे दोन्ही बरोबरच आहेत. ओके, तुम्ही ठरवायचंय की तुम्हाला मनी कसा वर्कआउट होऊ शकतो हे तुम्ही एक्झामाइन करायचंय. आणि एक थर्ड अँगल मधनं तुम्ही हा प्रयत्न करायचा. नाही तुम्ही म्हणले नाही मी आता रिच डॅड सारखं वागतो. काही कंडिशन्स अशा असतात की दोघांच्या त्या बरोबर असू शकतात. जसं तुम्हाला माहिती आहे की या पुस्तकावर पण बऱ्याच डिबेट झालेल्या आहेत. ओके, काही जे अग्रेसिव्हली रॉबर्ट कियोसाकीने सांगितलं सगळ्यांनाच पटेल असं नाहीये. ओके, त्यामुळे आपण आपला विचार करायचा, इथे फक्त कंपॅरिझन आपल्याला मिळतंय. तर हे फक्त आपण समजून घ्यायचं. आता याच्यामध्ये रॉबर्ट कियोसाकींना आपल्या ह्या पुस्तकातनं काय शिकवायचं आहे, तर त्यांनी 5 प्रश्नांचे साधारण उत्तर आपल्याला इथे देण्याचा प्रयत्न केलाय. तर पहिला प्रश्न आहे, डू आय वर्क फॉर मनी ऑर कॅन मनी इव्हेंच्युअली वर्क फॉर मी? मी पैशासाठी काम करायचं का पैसा माझ्यासाठी काम करणार आहे? डू आय हॅव अ फायनान्शियल एज्युकेशन? जसं म्हटलं तुम्हाला, शर्मा यांनी जो प्रश्न विचारला होता की भारतामध्ये 27% युवक फायनान्शियली लिटरेट आहेत. तसं मग मी फायनान्शियली लिटरेट आहे का? मला ह्या गोष्टी कळतात का, फायनान्स कसा वर्क होतो याचा अवेअरनेस यांना करून द्यायचं, रॉबर्ट कियोसाकींना आपल्याला करून द्यायचं. डू आय अंडरस्टँड ऍसेट वर्सेस लायबिलिटी? इव्हन रिच डॅड पुअर डॅड वाचण्याच्या आधी, मी हे 21लाच वाचलं होतं रिच डॅड पुअर डॅड, त्याच्या आधी मलाही खरं ऍसेट्स अँड लायबिलिटी माहित नव्हतं, कारण मी पूर्ण सायन्स बॅकग्राऊंड माझं आहे. पण जेव्हा मी ऍसेट्स अँड लायबिलिटीज बघितल्या त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी मग मी थोड्या थांबवल्या. नाही तर माझा तोच एक असायचा की हा आहे घेऊन टाकूया. ओके, तर तसं नाही. तर तो एक विचार आपण इथे ते आपल्याला या पुस्तकामध्ये शिकवणार आहेत की ऍसेट्स काय आहे, लायबिलिटीज काय आहे. दुसरं, एम आय ट्रॅप्ड इन द रॅट रेस? आता रॅट रेस हा एक मोठा प्रश्न आहे की बऱ्याच लोकांना माहित नसेल. पण रॅट रेसमध्ये आपण ट्रॅप झालो आहोत का, हे आपण समजून घ्यायचं आहे. तर रॅट रेसमध्ये कसं असतं की आपण पैसा कमवतो आणि कुठल्या तरी एका गोष्टीसाठी पळत असतो. आणि ती गोष्ट आपण मिळवली की परत तिसरी गोष्ट आपल्याला दिसते, त्यासाठी पण पळत राहतो, म्हणजे सारखं पळत राहतो. पण ह्या पूर्ण भागामध्ये ना, ह्या रॅट रेसमध्ये ना, द पीपल विच ऍक्च्युअली रनिंग द वर्ल्ड, दे यूज युअर टाइम. ओके, दे डोंट वॉन्ट यू, दे वॉन्ट युअर टाइम टू रन देअर बिझनेस. आणि त्याच्यामध्ये आपण आपला टाइम युटिलाइज करून 9 ते 5, 9 ते 5, 9 ते 6, 9 ते 6 असा अभ्यास, सॉरी, असं काम करत करत आपण त्या रॅट रेसमध्ये फसून जातो. आणि तुम्ही जर म्हटले नाही आता मला आहे ना बिझनेस सुरू करायचा आहे, किंवा मग आता मी थांबवतो हे सगळं आणि रॅट रेसमधून बाहेर पडतो, पण जोपर्यंत तुम्हाला रॅट रेस समजलेली असते तोपर्यंत तुम्ही बरेच ईएमआय तुमच्या डोक्यावर चढून घेतलेले असतात. म्हणजे समजा तुम्ही एखादा मोठा बीएचके घेऊन टाकला असेल, त्याचं जर तुमचं रेंट 42,000, 1 लाख, 2 लाख झालं असेल, तर तुम्ही इकडे जॉब पण नाही सोडू शकत. कारण तुम्ही अरे जॉब सोडला तर मग आता ईएमआय भरायचं कसं, कारण बिझनेस लगेच तर बूस्ट नाही होणार. मग वन्स यू ट्रॅप इन अ रॅट रेस यू कॅन, म्हणजे जवळजवळ ते अशक्य होऊन जातं जर तुम्हाला बॅकअप नसेल तर. पण मग जर तुम्ही यंग आहात, आताच तुम्ही 18 ते 25 वयोगटामध्ये आहात, तुमच्यावर आता कुठलंही कर्ज नाहीये, आणि तुम्हाला जर हे ऍसेट्स, लायबिलिटीज, रॅट रेस कळली, तर तुमचे जे निर्णय असतील ते खूप छान असतील. तर म्हणून हा प्रयत्न रॉबर्ट कियोसाकी करत आहात, करतायत करतायत ते. आणि मी पण तोच प्रयत्न करतो की हे पुस्तक त्यामुळे तुम्हाला लवकर कळावं की तुम्हाला ऍसेट्स, लायबिलिटीज अँड रॅट रेस कळेल. दुसरं, एम आय लर्निंग ओनली हाऊ टू अर्न ऑर ऑल्सो हॅव टू बिल्ड वेल्थ? लक्षात घ्या, इथे थोडक्यात फक्त सांगतोय की मला खरंच शिकायचं आहे का की कसा पैसा कमवला जातो. पण इथे शब्द त्यांनी वापरलाय वेल्थ. तर दोन शब्द आहेत, एक रिचनेस आणि एक वेल्थ. आता माझ्याकडे आयफोन आहे, तर आय एम नॉट वेल्दी, आय एम अ रिच. रिच म्हणजे काय, हा प्रकार फक्त तुम्हाला दिसतोय की अरे हा आयफोन आहे, खूप छान आहे, दिसतंय. हा रिचनेस दिसतोय. पण तुम्हाला वेल्थ नाही दिसत आहे. ओके, तर वेल्थ ही अशी गोष्ट आहे जी दिसत नाही. ओके, रिचनेस तुम्हाला दिसतो. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही वेल्दी व्हा, रिच होण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही आतापर्यंत बरेच लोक बघितले असेल जे खूप बिलेनियर आहे, मिलेनियर आहे, साध्या टी शर्टवर राहतात, सिम्पल त्यांचं लिव्हिंग असतं, पण त्यांची वेल्थ ही ट्रिमंडस असते जी दिसत नाही. तर आपण वेल्थसाठी प्रयत्न करायला हवे. जसं त्यांनी मागे पण सायकोलॉजी ऑफ मध्ये मला सांगितलं की आपल्याला एखादी फोर व्हीलर दिसते, त्याचे हप्ते नाही दिसत. ओके, तो त्याचं काय चाललंय, त्याच्यासाठी त्यांनी किती कॉम्प्रोमाइज केलंय आणि त्याची किती धावपळ होते हे नाही दिसत. आपल्याला फक्त ती फोर व्हीलर दिसते. आणि त्यात पण ती फोर व्हीलर आपल्याला का आवडते, कारण आपण इमॅजिन करतो की अरे मी याच्यात बसलो तर कसा दिसेल. म्हणजे इव्हन आपण फोर व्हीलर चालवणाऱ्या लोकांचे चेहरे पण आपल्याला दिसत नाहीत चालताना, पण ह्या गोष्टी चालू असतात. तर मग ह्या गोष्टी आपल्याला वेल्थ जनरेशन ह्या पुस्तकामधनं शिकायचंय. आपल्याला नुसतं रिच नाही व्हायचंय. जर तुम्ही एकदा वेल्दी झालात ना, तर ऑटोमॅटिक रिचनेस दिसायला लागतो किंवा रिचनेस वाटतो, तुम्हाला दाखवायची गरज नसते. नाही तर मग ते उथळ पाण्याला खळखळाट फार होतं ना, त्या गोष्टी घडतात.
त्याच्यानंतर म्हटलं की मालमत्ता आणि दायित्व याविषयी आपण पुढे बोलणार आहोत, की ऍसेट म्हणजे काय, लायबिलिटीज म्हणजे काय, हे डिटेल चॅप्टर आहे, त्यामुळे मी आता याच्याविषयी आता जास्त बोलत नाही. आता पुढे रॅट रेस बद्दल त्यांनी एक उदाहरण सांगितलंय, फक्त पटकन सांगून देतो. की समजा एखादा पर्सन आहे आणि त्याला 1 लाख रुपये सॅलरी पर मंथ. ओके, आणि त्याचे एक्सपेन्सेस जवळजवळ 95,000 आहे, म्हणजे 95,000 तो खर्चच करतोय. म्हणजे सेव्हिंग किती करतोय? 5,000 पर मंथ. ओके. दुसरा एक माणूस आहे बी, त्याची सॅलरी 70,000 आहे. एकाची 1 लाख, याची 70,000 आहे. पण त्याचे एक्सपेन्सेस 45,000 आहे. ओके, आणि 25,000 रुपये तो सेव्हिंग करतोय. ओके. मग त्यांनी असं विचारलं, ह्या दोघांमध्ये खरं श्रीमंत कोण? तर मग जो 25,000 रुपये जो सेव्हिंग करतोय, ओके, तर त्याच्यामध्ये काय होतं, की तो ते 25,000 रुपये ऍसेट जनरेशनला वापरू शकतोय. आणि हा 5,000 रुपये ठेवतोय, मग 5,000 मध्ये त्याला फार ऍसिड जनरेशन नाही करता येणार. म्हणजे एक समजा म्हटलं शॉप घ्यायचा एखादा, नाही घेऊ शकत. मग आता ह्या कंडिशनला काय वाटेल, अरे हा खूप 1 लाख पर मंथ आहे, अरे हा तर 25,000, सॉरी, हा तर 70,000 आहे, मग हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे. पण काही वर्षामध्ये बी त्याला टेक ओव्हर करून टाकेल का, कारण तो ऍसेट विकत घेईल किंवा ऍसेटमध्ये गुंतवणूक करेल, आणि त्याच्यामुळे त्याचा डबल इन्कम सुरू होईल आणि तो याच्या खूप जास्त पट असेल. आणि जेव्हा तो ऍसेट जनरेशन करेल, त्यावेळेला काम करण्याची पण गरज नाही. तो घर म्हणजे वर्क फ्रॉम होम पण तो, वर्क फ्रॉम होम म्हणजे म्हणण्यापेक्षा तो घरी बसून सुद्धा पैसा कमवू शकतो. इव्हन तुम्हाला माहिती असेल की बऱ्यापैकी जे तुम्ही श्रीमंत लोक बघतात, तर रिअल इस्टेटमधनं बराच पैसा त्यांनी कमवलेला असतो. म्हणजे स्वतःच्या प्रॉपर्टीज असतात, मोक्यावर जागा असतात. ओके, त्यामुळे असं होतं की रेंट त्यांना घर बसल्या महिन्याला 1 लाख, 2 लाख, काहींना तर 10 लाखापर्यंत कलेक्शन त्यांचं होत असतं. ओके. मग याला आपण म्हणतो वेल्थ जनरेशन. आणि ही गोष्ट तुम्हाला आत्तापासूनच शिकायला लागेल. आत्तापासूनच ऍसेट कशी आपण जनरेट करू शकतो. सेव्हिंगचा त्यातनं काय फायदा होऊ शकतो. चक्रवाढ, दॅट इज कंपाऊंडिंग इंटरेस्ट म्हणजे काय. ह्या गोष्टी आपल्याला हळूहळू या माध्यमातून शिकायच्या आहेत. आणि शेवटी फक्त मी येतोय. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं ह्या चॅप्टरमध्ये आपण काय काय शिकणार आहोत. चॅप्टरची नावं फक्त सांगतोय. पहिल्या चॅप्टरचं नाव आहे द रिच डोंट वर्क फॉर मनी. रिच पैशासाठी काम करत नाही. व्हाय टीच फायनान्शियल लिटरसी. फायनान्शियल लिटरसी असणं का गरजेचं आहे. माइंड युअर ओन बिझनेस. तुम्ही तुमचा बिझनेस फक्त फोकस ठेवा. तुमचा बिझनेसकडे जास्त लक्ष ठेवा. द हिस्ट्री ऑफ टॅक्सेस अँड पॉवर ऑफ कॉर्पोरेशन्स. नंतर एक रिच इन्व्हेस्ट मनी. आणि लास्ट चॅप्टर आहे वर्क टू लर्न, डोंट वर्क फॉर मनी. अशी 6 चॅप्टर आहेत. डिटेलमध्ये बघणारे फक्त मी जस्ट नाव आता फक्त इथे एक एक घेतलेत. तर शेवटी हेच आहे की आज तुमची विचारसरणी कोणत्या कोणत्या म्हणजे रिच डॅडकडे आहे का पुअर डॅडकडे, हे तुम्ही स्वतः आत्ता परीक्षण करायचं आहे सेशन संपल्यानंतर. तर तुम्हाला स्टडी करायला आवडेल, नंतर जॉब करायला आवडेल, सॅलरी कमवण्यासाठी तुम्ही एक सिक्युअर जॉब बघाल, का तुम्हाला शिकायला आवडेल, काहीतरी बिल्ड करायला आवडेल, इन्व्हेस्टमेंट करायला आवडेल आणि फायनान्शियल फ्रीडम करून आयुष्य जगायला आवडेल, हे तुम्ही त्याचा विचार करायचा आहे. तर हे दोन गोष्टी आपण ह्या अप्रोचमधून शिकलो. तर आय थिंक तुम्हाला याच्यामध्ये क्युरिओसिटी निर्माण नक्कीच झाली असेल की ह्या इंट्रोडक्शनवरनं, की आपण नक्कीच हे पुस्तक आधी वाचायला पाहिजे होतं, किंवा आता हे पुस्तक आपण पुढे एक एक चॅप्टर घेणार आहोत, तर हे आपल्याला अधिक उंचीवर घेऊन जाणार आहे. ओके, तर उद्या सुद्धा आपण याच्यासाठी जॉईन होऊ. तर इथे जो इंटरप्रिटेशनचा भाग आहे तो आता माझा कम्प्लीट झालाय. तुम्हाला याच्यामध्ये काय कळलं किंवा याच्यामध्ये काय ऍड ऑन करायचंय, तर तुम्ही आता ऍड ऑन करू शकता. तर आता मी फक्त इथं रेकॉर्डिंग फक्त स्टॉप करतोय. आणि उद्या जो पुढचा चॅप्टर असेल तो मी उद्या सकाळी टाकेल, त्याच्यामध्ये आपण रीड करूया.